जय भीम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता घरात बसून बसून लय वैताग आला होता, तर बाहेर आलो. बघा बाहेर किती ऊन आहे. मग बाहेर आलो आणि हे दोघं मला भेटले बाहेर. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नंतर संस्कारला फोन केला, तो कुठेतरी बाहेर गेला होता. त्याला बोललो बाबा लवकर ये घरी. मग फोन ठेवला. संस्कार बाईची एकदा खुशी बघा तुम्ही लोक. आता संस्कार बाई बघा काय बोलतोय. यो स्वतःला सेलिब्रिटी समजतोय वाटतं. मग नंतर बाळाबाईकडे आलो. त्याला बोललो बाई तोंड दाखव, पण तो काही तोंड दाखवत नाही. कुठेतरी तोंड काळा करून आलाय वाटतं तो. इथे बघा यांच्या घरात काहीतरी मॅटर चालू होता आणि आम्हाला दुसऱ्याच्या घराचे मॅटर बघायला लय मजा येते. तर आम्ही गेलो मॅटर बघायला. तर मॅटर काय नव्हता, ही लहान पोरगी मोबाईल मागत होती आणि हे लोक तिला मोबाईल देत नव्हते. लय कंजूस लोक ते लोक. गेला आला, याला काही कामं नाहीत. बघा परत आला, काहीतरी आणलंय वाटतं आणि चॉकलेट आणले. त्याला बोललो एक दे, देत नाही. बघा कसं नाटकं करतोय. मी पण आरामी पोरगा, मी पण घेऊन राहीन. बघ त्याच्याकडनं लाड्या वाड्या लावून एक दे बोललो, देतोय बघा एक प्रेमाने. पण प्रेमाने वगैरे नाही, आपण लय आरामी पोरगा आहे. बघा कसं घेतलं आणि गेलो पळून. बघा आता कसं खातोय मी. एकच नंबर लागते भाई, कुठून आणलेली काय माहिती. आणि फ्रीची भारीच लागते. अरे अरे काय बोलतोय मी. आता तुम्हाला वाटत असेल काय सिरियस मीटिंग चालू आहे. हो, खरंच सिरियस मीटिंग चालू आहे. आम्हाला ट्रिपला जायचंय, तर आम्ही प्लॅनिंग करत होतो. पण आमच्यातला एक पोरगा असा आहे, तो हर टायमाला नेहमी नाटक करतो, मी येत नाही येत नाही. तर बघू आता, त्याला आता मनवायला आम्ही त्याला बोलतो चल चल. तर बघू आता काय होतं. आमचं सगळं प्लॅन इथे दाखव. आमचा सगळा प्लॅन झाला, कुठं जायचं काय नाही. हे बघ खिडकी बंद करतो. आमचा सगळं प्लॅन झालाय. पण ग्रुप मध्ये असा व्यक्ती असतो ना, तो कधी येत नाही. तो बायले असतो बांगडा घातलं पाहिजे. तो बघा हा मुलगा दाखवतो ना. याला बघून तर असं वाटतंय की हा लय मार खावणार आहे कुठून तरी. बघा आता पाणी पियल, पाणीच पितोय बरं का. पण आता नाटकं बघायची कसं तोंडबिंड करला. बघत राहा. आता उमरान भाई आलाय. बघा काय करतो आता. कुठे घेऊन चाललाय याला येऊ. अरे 500 रुपये, बापरे याचा प्लॅन काय आहे?